नमस्कार मंडळी, NRS कॉमेडी शो चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि भरपूर दिवसानंतर मी व्लॉग बनवत आहे. व्लॉगमध्ये पहिला विषयच घेऊया आपण. आज मी आलेलो आहे शेळ्या चारवायला. 4 माझ्या शेळ्या आहेत, एक पालवा आहे आणि 3 शेळ्या आहेत. त्या तिन्हीच्या तिन्ही गाव आहेत, म्हणजे प्रॉफिट डबल आहे यावर्षी. 6 महिन्यात डबल होणार, तर त्यात वाद नाही. आणि भरपूर लोकांना हे पापाचं काम असं वाटत असेल. मी आदिवासी आहे आणि आपल्याला जे शिकवण झालेलं आहे त्या सगळ्या गोष्टीवरनं विचार केलं तर काय नाही वाटत. खरं असेल, काय सांगता येत नाही त्यांच्या विचारानुसार. तर असू दे, विषयावर येऊया. मी व्यवसायसुद्धा चालू केलेला आहे. यूट्यूबवर, इंस्टावर, फेसबुकवर तुम्ही माझे व्हिडिओ पाहिला असणार. लोणचं असू दे किंवा आपल्याकडचं जंगली रानमेवा. आणि मी माझ्या व्यवसायाचं ब्रँडिंग नेम नॅचरल फूड प्रोडक्ट्स असं ठेवायचं म्हणतो आहे. तुम्हाला कसं वाटतं आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि कारण नॅचरल फूड प्रोडक्ट्स ठेवण्यामागचं कारण एकच आहे, ते म्हणजे नैसर्गिक प्रकारे पिकलेल्या फळांचा आपण विक्री करत आहोत. विक्री म्हणण्यापेक्षा एक सेवा म्हटलं तरी परवडेल, कारण की आपण सेवा म्हणूनच चालू केलेला आहे व्यवसाय हा. व्यवसायातनं फायदासुद्धा झाला पाहिजे, कारण की व्यवसायात फायदा नसेल तर मग ते कोणीच करू शकत नाही. मीच नाही तर कोणीच करू शकत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी मी आज का सांगायला लागलो मंडळी, गेल्या एक वर्ष सव्वा वर्षामागं मी फॅब्रिकेशनचं काम अजून करतो आहे. काल पण केलं आहे. आज मी रेस्ट घेतलेला आहे. आज जायला नाही कामावर, कारण की रेस्ट म्हणजे हे काम, म्हणजे कामात बदल करणं हेच माणसाचा कंटाळा जातो आहे. कंटाळा घालवण्याचा काम आहे. तर मी आज शेळ्या चारवायचं, घरात परत दुसरं व्यवसायाची माझी बुकिंग होती, ते ऑर्डर डिलिव्हरीसाठी जायचं, म्हणजे भरपूर कामं आज पण होतं. खरं कामात बदल म्हणजे रेस्ट, समजलं. तर मला काम होत नव्हतं, हात दुखत होतं. त्यामुळं मी गेल्या वर्षी प्लॅन काय केलं, एक शेळी घेतलो, तेवढंच बघूया म्हणून. एकावरनं आता मी 5 केलो, 5वरनं आता 4वर आले परत. आणि 4वरनं आता पुढच्या महिन्यात मला वाटते 7, 8, 10 होतील. त्याचा विषय वेगळा आहे. म्हणजे असं चालू केलं हळूहळू. परत दवाखाना हे ते करून माझा हात पुढे तर बरा करून घेतलो. आणि हात बरा करून घेतल्यानंतर परत हळूहळू वेल्डिंगचं काम चालू केलो. शेळ्या प्लस वेल्डिंग काम चालू झालं. माझा फेसबुक चॅनल मॉनिटाईज झाला. फेसबुकवरनं 2-3 महिन्याला एकदा का होईना, थोडं का होईना, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं मला भेटायला लागलं. कुठे 2-3 हप्ते माझी जायला लागलीत. 500, 1000, 2000ची, म्हणजे 500-500ची 2 आणि 1000-1200चं एक, असं टोटल 2-2500चं मला तिकडे फेसबुककडनं अर्निंग व्हायला लागलं. तिकडे 2 महिन्याला किंवा 3 महिन्याला तेवढं पैसे मला भेटायला लागले. आणि सोशल मीडियावरनं ते माझा काम व्हायला लागला. परत शेळ्या माझ्या आहेत त्या आहेतच. रोज त्यांनासुद्धा 2 तास फिरवून आणलं की त्यांचाही व्यायाम होतो. ती पण सुरक्षित असतात आणि मला फायदा करून देतात. आणि मी किंवा घरात मिसेस, मुलगा कोण असतील घरात, त्यांनी घेऊन जातात 2 तास, त्यांचासुद्धा व्यायाम होतो. हे एक व्यवसाय, साईड बिझनेस, मेन बिझनेस म्हणून चालू केलो. खरं ह्योच साईड बिझनेस झाला. आणि परत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण नॅचरल फूड, म्हणजे देशी, जे जंगलात पिकतात किंवा नदीकडं शेतामध्ये बिना खताचं, कुठलंही केमिकलचं वापर न करता जे पिकतात, ते प्रोडक्ट आपण देण्यासाठी एक व्यवसाय चालू केलेला आहे. आणि खरोखर एवढा प्रतिसाद तुम्ही मला देशीला, ही मला कल्पनासुद्धा नव्हती. मी हळूहळू काम करायचा विचार करत होतो. खरं आज मला त्या कामाबद्दल भरपूर, म्हणजे भरपूर मोठं विचार करायचं भाग तुम्ही पाडला आहे. त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो, मनापासून आभार मानतो. तुमचं सपोर्ट असंच असू दे. मला या व्हिडिओमधनं एक सांगायचं आहे. मला 5 वर्ष सोशल मीडियावर घालवल्यानंतर समजलं, अनुभव आला की सोशल मीडिया हा एक समुद्र आहे. त्या समुद्रात करोडो जीव आहेत. म्हणजे पैसा असेल, बुद्धी असेल किंवा इतर गोष्टी सगळ्या आहेत. करोडो, असंख्य नॉलेज भरपूर काही आहे सोशल मीडियावर. त्यातनं आपल्याला काय घ्यायचं ते आपल्या हातात आहे. मला यातनं एका वाक्यात सांगायचं झालं तर आपले विचार श्रीमंत असले पाहिजे. आपले विचार श्रीमंत असले तर आपण नक्की श्रीमंत बनतो. आणि आपले विचार जर भिकारी असले तर आपण नक्कीच भिकारी बनतो. त्यामुळे आपले विचार श्रीमंत ठेवा. कधीही जीवनात पॉझिटिव्ह राहा. आणि भरपूर काही तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून साध्य करू शकता. मला 5 वर्षानंतर कळलेलं आहे की सोशल मीडियामध्ये आपण भरपूर पैसा मिळवू शकतो किंवा माणसं जोडू शकतो किंवा भरपूर साऱ्या गोष्टी तुम्ही सोशल मीडियाद्वारे करू शकता. आज माझ्याकडं पैसा नसेल, खरं करोडो पैसा जिथं कामाला येत नाही, तिथं त्या करोडो पैशापेक्षा मौल्यवान माणसं माझ्या कामाला हजर असतात. एवढी माणसं मी कमवले सोशल मीडियाच्या सहाय्यानं, माध्यमातून. आणि आज मला व्यवसायातसुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून भरपूर मदत मिळत आहे, सपोर्ट मिळत आहे. आणि अजून तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त सपोर्ट करा, हेच माझं अपेक्षा असणार आहे तुमच्याकडनं. आणि खरोखर तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आणि माझ्या कठोर 6 वर्षाच्या परिश्रमानं आज कुठं तर माझे दिवस बदलायला लागलेत असं मला वाटायला लागले.
तुम्ही सगळ्यांनी इथंपर्यंत व्हिडिओ बघितला त्यामुळे धन्यवाद. अजून कोण कोण सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करा, कारण की आपल्याकडे तुम्हाला भरपूर साऱ्या प्रोडक्ट्स भेटणार आहेत, ते पण आरोग्यदायी आणि जेणेकरून तुमच्या लहान मुलांना खायला देण्यासारख्या वस्तू आहेत. पैशाचा विचार न करता तुमच्या मुलांना त्या वस्तू खायला देण्याचा विचार 100% करावी ही कळकळीची विनंती आहे. कारण की आपण तुम्हाला देत आहे ते प्रोडक्ट बाजारात कुठंच तुम्हाला शक्यतो अवेलेबल होत नाही, आणि अवेलेबल झालं तरी आपण जे क्वालिटी देण्याचा प्रयत्न करत आहे, जे आपण तुम्हाला स्वच्छता त्यात ठेवून स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करत आहे, ते कुठे उपलब्ध होईल असं मला तर वाटत नाही. आणि मी त्याच क्वालिटी आणि स्वच्छतावर काम जास्त करत आहे, त्यामुळे मला प्रोडक्ट देण्यासाठी सुद्धा वेळ होत आहे. आणि परत मला माल मटेरियल पुरवणं पण झालेलं आहे त्याच कारणासाठी. कारण की मी एखादा व्हिडिओ बनवला, आज चिंच मला द्यायचा आहे आणि कोणाला पाहिजे पटापट ऑर्डर कर, तास ते 2 तासात बुकिंग कंप्लीट होतात. आता काल रात्री टाकलेलं नंतर फक्त 1.5 तासानंतर मला परत तिथं टायटल चेंज करावं लागलेलं आहे. अशा गोष्टी होत आहेत. थांबा, तिथे हे खायला लागले. व्हिडिओ भरपूर मोठा होते, तुमचा वेळसुद्धा घालवायला नको. माणसाचा सगळ्यांचाच वेळ अमूल्य आहे, मौल्यवान आहे, त्या वेळेला आपण जपूया. इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि अजून भरपूर सपोर्ट करा. आणि खरोखर मी ह्यातनं जे काय बोध दिलेला आहे, अनुभव 100% त्याचा वापर करा, एवढंच मी सांगू इच्छितो व्हिडिओमध्ये. राम राम.